नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, आज गुरुवार आहे आणि आज गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे। माघ महिन्यातील हा गुरुपुष्यामृत योग आहे। गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र समजला जातो। या योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची, नवीन कपड्यांची, नवीन वाहनांची खरेदी करू शकतात। त्याचप्रमाणे सोने चांदी खरेदी करू शकतात। आजच्या मुहूर्तावर जर का तुम्ही सोने खरेदी केले तर बघा, हे कधीही मोडण्याची वेळ आपल्यावर येत नाही। आजच्या दिवशी तुम्ही भरपूर असे उपाय, भरपूर अशा सेवा करू शकतात। आज केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ तुम्हाला हे 100% मिळत असतं। त्यामुळे आज होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्ही करायची आहे। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, त्याचप्रमाणे कुबेर देवता यांची पूजा केली जाते। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या काही सेवा, काही उपाय केले जातात। त्यांच्या स्तोत्र मंत्राचं पठण करून त्यांची उपासना केली जाते। असंच आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी, आपल्या घरात सदैव लक्ष्मीने आगमन करावं यासाठी, घरात पैशांची कमतरता पडू नये यासाठी आपल्याला या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे आणि अशा या ठिकाणी आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कळेल। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी आलेला आहे आणि याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6 वाजेपासून चालू झालेला असून तो दुपारी 4:43 आहे। बघा, हा मुहूर्त थोडा 5 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतो। या वेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ह्या वेळेतच तुम्हाला हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे। सर्वात अगोदर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे, कपड्याने पुसून घ्यायचा आहे। आपल्या मुख्य घराचा उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे। यावर आपल्याला हळदीने, उंबरठ्यावर हळदीने आपल्याला लेपन करायचं आहे। बघा, या आपल्या मुख्य दरवाजामधूनच चांगल्या गोष्टी या घरात येत असतात, त्याचप्रमाणे खराब गोष्टी देखील या घरात येत असतात। याचबरोबर या उंबरठ्यामधूनच माता लक्ष्मी देखील आपल्या घरात येत असते आणि माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव येऊन वास करावा असं वाटत असेल तर आपल्या मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर हळदीचं लेपन या विशिष्ट दिवशी आवर्जून करायचं आहे। हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते। हळद ही माता लक्ष्मीला खेचून घेण्याचं काम करत असते। त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल। यानंतर आपला दरवाजा आपल्याला सुशोभित करायचा आहे। छोटीशी रांगोळी काढायची आहे। मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे प्रज्वलित करायचे आहे। बघा, यानंतर आपल्याला आपल्या घरात या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। आता हे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला हळद आणि कुंकू एकत्र करायचं आहे। थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करायची आहे आणि याने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर यामध्ये 4 बिंदू द्यायचे, बाजूला 2 उभ्या रेषा ह्या आवर्जून द्यायच्या आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। प्रत्येक शुभ कार्यात स्वस्तिक हे काढलं जातं। कुठलीही गोष्ट स्वस्तिक काढून त्याची सुरुवात केली जाते, इतकं महत्त्व या स्वस्तिक चिन्हाला आहे। त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला या 5 ठिकाणी काढायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला, बाहेरून दोन्ही बाजूला किंवा उंबरठ्यावर दोन्ही बाजूला तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक तुमच्या मुख्य दरवाजावर काढायचा आहे। आता जेव्हाही स्वस्तिक काढाल तेव्हा मध्ये 4 बिंदू आणि 2 उभ्या रेषा ह्या आवर्जून द्यायच्या आहे आणि ह्या काढलेल्या स्वस्तिकची आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजा करायची आहे। यानंतर बघा, आपल्याला एक स्वस्तिक जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या तिजोरीमध्ये काढायचं आहे। त्यानंतर एक स्वस्तिक आपलं जे किचन आहे, आपण जिथे गॅस ठेवलेला आहे त्याच्या मागच्या भिंतीला, स्टाईलला फरची असेल तर त्या फरचीला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तुमचं देवघर जिथे आहे, तुम्हाला देवघराच्या पाठीमागे भिंतीला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुमच्या जर का घराच्या बाहेर तुळस असेल, तुळशी वृंदावन असेल तर तुम्ही त्या वृंदावनावर एक स्वस्तिक काढू शकतात। कुंडी असेल तर तुम्ही कुंडीवर एक स्वस्तिक काढू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढायचे आहे आणि या सर्व स्वस्तिकची हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे। आता यानंतर आपल्याला या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावला तरी चालणार आहे किंवा तुम्ही सकाळी लावला तरी चालणार आहे। बघा, हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मी समोर लावायचा आहे। या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला खूप सारे महत्त्व आहे।
तर हा दिवा लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल। यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे, शुद्ध गाईचं तूपच घाला। तूप नसेलच तर तेल घाला, यामध्ये चिमूटभर हळद घाला। कलाव्याची वात घातली तरी चालेल किंवा कापसाची जोड वात घालायची आहे। यामध्ये चिमूटभर हळद टाका। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या विलायची, 2 लवंगा टाका आणि 7 तांदळाचे दाणे टाका। दाणे हे अखंड असावेत, तुटलेले तांदूळ घेऊ नका। त्यानंतर एक ताटली घ्या, ताटलीमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे। या स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या। यावर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। बघा, स्वस्तिक जे तुम्ही काढणार आहात ते स्वस्तिक तुम्हाला हळदीने काढायचं आहे। यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या दिव्याला नमस्कार करायचा आहे। माता लक्ष्मीला तुम्हाला नमस्कार करून तुमच्या घरात सदैव धनधान्याची कमतरता कधीच भासू देऊ नको अशी प्रार्थना करायची आहे। सुख समृद्धी घराला नांदू दे असं तुम्हाला सांगायचं आहे। बघा, या उपायामुळे तुमच्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे। तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्हाला आज आवर्जून करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक येणाऱ्या गुरु पुष्यामृत योगाला करू शकतात। या उपायामुळे तुमच्या घरात बघा लक्ष्मीचं आगमन होईल, पैशाला पैसा हा टिकून राहील, पैशाकडे पैसा हा खेचला जाईल। त्याचप्रमाणे जर का तुमच्या घरात येणारा पैसा हा कमी असेल आणि जाणारा पैसा हा जास्त असेल तर तुमच्या बघा या गोष्टींना देखील हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। तुम्हाला हा दिवा सकाळी लावायचा आहे। बघा, हा दिवा लावल्यानंतर हा दिवा दिवसभर चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही उचलून घेऊ शकतात। तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घाला। यामध्ये टाकलेली वेलची, लवंग तुम्ही एखाद्या झाडामध्ये पुरून द्या, निर्मल्यात टाकू शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।